या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत। तो विषय म्हणजे कोणता? आपल्या देवघरामध्ये आपल्याला कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करायचा आहे। तो मग आपण कधी करावा, कसा करावा, कुठे ठेवावा, या संदर्भामध्ये आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आपण एकदम सोप्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर आपल्याला कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करायचा आहे, पण बऱ्याच ताईंना माहीत नसतं की ते कोणत्या वारी स्थापन करायचा असतो, कसा स्थापन करायचा असतो। तर आपल्याला कुलदेवीचा जेव्हा मंगल कलश स्थापन करायचा असतो ना, तो आपल्या देवघराच्या ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला आपल्याला स्थापन करायचा असतो। आणि देवघरामध्ये जेव्हा आपण मंगल कलश ठेवतो ना, तेव्हा तो आपल्याला डायरेक्ट जमिनीवर न ठेवता खाली आपल्याला तांदळाची रास घालून किंवा पाटावर ठेवायचा असतो। बरं, मग आता मंगल कलश आपण कोणत्या वारी स्थापन करू शकतो? तर तुम्ही आपल्या कुलदेवीच्या वाराला मंगळवारी किंवा गुरुवारी, शुक्रवारी किंवा कोणत्याही शुभ तिथीला आणि शुभ मुहूर्तावर तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता। मग आता आपल्याला मंगल कलश स्थापन करण्यासाठी काय काय लागते? तर आपल्याला एक तांब्याचा समजा कलश घ्यायचा आहे, स्वच्छ तो घासून पुसून समजा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा आणि 1 फूल त्या कलशामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने, जर तुमच्याकडे नागवेलीची पाने नसली तर तुम्ही आंब्याची घेऊ शकता। आणि आंब्याची समजा दोन्हीपैकी एक तुम्ही कोणतीही पाने वापरू शकता। आणि ती कलशावर आपल्याला 5 पाने ठेवायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। कलशाच्या बाजूने आपल्याला कुंकाच्या 5 रेषा किंवा 5 पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि मध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। तर असा झाला आपला मंगल कलश कुलदेवीचा समजा। आता हे मंगल कलश आता देवघरामध्ये आपल्याला देवांच्या उजव्या बाजूला तांदळाची रास घालून त्याच्यावर आपल्याला मंगल कलश ठेवायचा आहे। तर इतकी सोपी पद्धत आहे। मग आता आपण मंगल कलश मांडलेला आहे, तर मग आता मंगल कलशातील पाणी चांगलं समजा स्वच्छ राहणं, शुद्ध चांगलं हे राहणं हे तर गरजेचंच असतं। मग आता आपल्याला ते पाणी कधी बदलायचं? तर तुम्ही मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी त्या मंगल कलशातील पाणी बदलू शकता। बरं, मग आता आपण हे मंगल कलशातील पाणी बदललेलं आहे, मग हे पाणी आपण आता काय करायचं? तर तुम्ही झाडांना किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी ते पाणी टाकू शकता। किंवा जास्त करून तर तुम्ही झाडांच्या बुडाला ते पाणी टाकून द्यायचं आहे। तर इतकी सोपी पद्धत आहे। आपल्या घरामध्ये आपण मंगल कलश स्थापन केल्यावर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता राहत असते। तसेच आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद राहत असतो। म्हणून आपल्या देवघरामध्ये आपण नक्की मंगल कलश स्थापन करावा। तर एवढी सोपी पद्धत आहे। आणि अशी धार्मिक माहितीबद्दल आपल्या समजा चॅनलवर व्हिडिओ असतात आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।